एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हा हे मस्त वाटतं यार. दिवसा ढवळ्या असा एसी फुल लावायचा, खिडक्या बिडक्या बंद करायच्या आणि मस्त असं कोजी आपल्या बेडवर झोपायचं. ए तू जाम धमाल केली असेल ना राधा, एक आठवडा मी नव्हतो तर. खाली झोपायचा हट्ट करायला कोणी नाही, वरती झोपायचा हट्ट करायला कोणी नाही, अख्खा बेड आपला, पाहिजे तेव्हा पाहिजे तसं लोळायचं. मजा आली असेल ना? हा तुला तसं वाटतं तर तसं समज. हो म्हणजे काय तू मिस वगैरे केलंस की काय मला? तू केलंस का मला मिस? हो मी मिस केलं. म्हणजे काय आपण रोज आता सारखे भेटतो एकमेकांना, एकत्र राहतो, त्यामुळे आता सवय झाली ना आपल्याला एकमेकांची. पण तुला तर उलट बरं वाटलं असेल ना रोज उठून माझा चेहरा बघावा लागत नाहीये म्हणून. नाही नाही राधा, मला खरंच तुझी आठवण यायची, खरंच. तुझ्या बेडची आली तशी नाही, एवढी नाही काय. म्हणजे बेड मला जास्तच प्रिय असणार ना राधा, पण तुझी आठवण यायची आदनमधनं, तुझी आठवण यायची. म्हणजे मला काय वाटतं राधा की आता आपण लोकांना दाखवण्यापुरते नवरा बायको आहोत, लोकांसाठी मानलेले, पण तरी आपण सतत एकमेकांबरोबर राहतोच ना. त्यामुळे आता मला असं वाटतं की आपली मस्त अशी मैत्री झाली आता. हो का? असेल ना, आहे खरंच. तुला माहितीये तिकडे मी ट्रेनिंग सेंटरला होतो ना, आमच्या ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर एक पाणीपुरीवाला होता. मी रोज त्याच्याकडे पाणीपुरी खायला जायचो. पण मुद्दा तो नाही, मुद्दा काय, मी पाणीपुरी खायला जायचो ना, प्रत्येक वेळेस पाणीपुरी खाताना मला तू आठवायचीस. खरंच, तू असतीस तर हात धुवायला लावले असतेस, तू असतीस तर सॅनिटायझर वापरायला लावला असतास. इतकं की एकदा मी उत्स्फूर्तपणे त्या भैयाला विचारलं, ए भैया हात धुने के लिए कुछ है क्या? आणि मग असंच हसलो स्वतःला. तू आत्ता हसतेस ना तसा. हो. आणि अशा बेडवर झोपायला अंग टाकलं ना की आपली भांडणं आठवायची. खाली झोपायचं का वर झोपायचं यावरनं होणारी. हो. आणि स्वयंपाक आठवला. परवा मला तुझा स्वयंपाक आठवला, तुझा पहिला स्वयंपाक. आणि काय आठवणार? आणि बस सारखं सारखं आठवायला मी काय प्रेमात पडलो का तुझ्या? आणि काय आठवायचं म्हणजे काय, रात्रभर तुझा फोटो घेऊन असं तुला मिस करत बसत राहायचं, या कुशीवरनं त्या कुशीवर वळत राहायचं, असं थोडीच होणार राधा. म्हणजे आपली आता मैत्री आहे, त्यामुळे मैत्रीच्या अनुषंगाने जेवढी आठवण येते ना तेवढी आठवलीस तुम्हाला. म्हणजे अशी आपल्याला आठवण येऊ शकते ना. त्यात काही असं चुकीचं काही नाही ना. काय चुकीचं असणार त्यात? म्हणजे आपल्याला आठवण वगैरे आली म्हणजे काय आपण प्रेमात पडलोय असा काही त्याचा अर्थ नाहीये ना. कुठल्या मूर्खाने सांगितलं तुला राधा? अगं आठवण म्हणजे हे बघ, आता आपण कॉलेजमध्ये असतो, 5 वर्ष एखाद्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणी बरोबर आपण धमाल करतो. मग कॉलेजमधनं बाहेर पडतो, मग आदनमधनं त्या मित्रमैत्रिणींची आठवण येतेच ना. तेवढी आणि तशीच आठवण आली मला. आणि दॅट्स ऑल राईट, नाही का? कारण काही लगेच प्रेमाभिमात थोडीच कोणी पडतं. तेच म्हटलं, मी आणि तुझ्या प्रेमात पडणं शक्यच नाही. काय म्हणलीस? मी म्हटलं की अशी आठवण येऊच शकते. आवडते मी. चहा घेणार असतो गणेशा? आत्ता? हा छान मस्त. राधा तुला माहितीये मी चहासाठी नाही म्हणू शकत नाही. आता मी झोपतो, तो आता म्हणजे झोपमोड करणार का? बरं आण पटकन. आले. आता चहा. सुप्रिया डोक्याला हात लावून बसले. तू नक्की काहीतरी राडा घातलायस. किती पैसे उधळलेस त्या बाबूच्या अड्ड्यावर? काय विकलंस आता तू? मी काही नाही केलं माऊ. मी हो भाऊजी, नाही त्याने काही नाही केलं. तुम्ही बरं झाला आलात. तुम्ही इकडे या, जरा बसा. मला जरा बोलायचं तुमच्याशी. बोल. आपलंच भाऊजी, राधा आणि गणाचा प्रॉब्लेम काय आहे? काय?
हो, तर त्यांचं केवळ लग्न झालं म्हणून त्यांना नवरा बायको म्हणायचं याला काही अर्थ आहे का? म्हणजे तुमच्याकडे काहीतरी सोल्युशन मिळेल म्हणून मी तुम्हाला इथे बसायला सांगितलं, तर तुम्हाला आणखीन प्रश्न पडतात. कसले? भाऊजी, मी आता तुम्हाला स्पष्ट सांगते, घना आणि राधाचं लग्न होऊन इतके दिवस झाले तरीही अजून त्यांच्यात भांडण झालेलं नाही. नाही. हो, अगं तो हैदराबादला निघून गेला तेव्हा झालं की त्यांच्यात भांडण. तेच तर मी सांगते ना. हा, त्यांनी फोनवर काहीतरी तो घना बोलला असेल, काहीतरी गुलुगुलू झालं असेल आणि मिटलं असेल भांडण. पण आता हो, आता परत येतानाची फ्लाईट मिस केली आहे पठ्ठ्यानं. हे तू मला सांगितलंच नाहीस. आणि कारण काय माहितीये का तुम्हाला? झोपून राहिलं पठ्ठ्या. घना पण नाही. घना नाही, काळे कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला झोप जरा जास्त प्रिय आहे. मला सांगा, हे सगळं कळल्यावर राधाने काय करायला पाहिजे होतं? शांत राहिली म्हणजे ठीक आहे ना, होतं असं, लागली असेल झोप, त्यात काय एवढं? क्या बात है. भाऊजी मला सांगा, तुम्ही किंवा तुमचं एखादं फ्लाईट असं परतीचं मिस झालं असतं तर मी आणि वल्लीने काय केलं असतं? राडा घातला असता. पण राधा शांत होती, त्यांच्यात भांडणच झालं नाहीये. विचित्र आहे, नॉर्मल आहे कम्प्लीट. हो की नाही? शामराव, कुठे पळतोस? अगं पळत नाही, मला वाटलं तुला उगाच डिस्टर्ब करायला नको म्हणून. असा गुपचूप माझ्या खोलीतून पळून जाशील रे, पण घरातून कसा पळून जाशील? अरे लहान असताना आपण लपंडाव खेळायचो, तेव्हा तू कुठेही लपलास ना तरी मी तुला हुडकून काढायची, होय की नाही? हो मायाजी, आणि आता मी का लपेन, का पळून जाईन? म्हणजे पळून जायचं असतं ना तर आता लग्न सुद्धा झालंय माझं, म्हणजे तो पर्याय सुद्धा उरलेला नाही आता. तेच म्हणते मी, आता तुझं लग्न झालंय, आता तरी बोटीला नांगर घाल. हो. हे बघ, आता तू संसारी झालायस, आता तुझं आयुष्य तुझं एकट्याचं राहिलं नाही रे बाळा. हो मायाजी, हो. नुसती नंदीबालासारखी मान काय डोलवतोस? हो. काय? हो म्हणजे नाही, म्हणजे मायाजी मी जाऊ, राधानी कॉफी केली माझ्यासाठी, ती थंड होईल, मी येतो. हैदराबादला का गेला होतास रे? सांगितलं नाहीस मला. ते हे एक इंटरव्ह्यू दिला एक मी. कशाचा म्हणजे कामाचा मायाजी. कुठल्या कामाचा होता? कुठं नवीन काम शोधून काढलंस का तू? नाही तसंच काही नाही, आता फक्त असंच इंटरव्ह्यू दिलाय फक्त. असाच दिलास? बर, म्हणजे खो खो खेळताना खो देतोस तसा? हो तसा. बर, मग तुला मिळाला खो, मग तू कुठे नोकरी करणार? मायाची त्या सॉफ्टवेअर कंपनीच्या खूप ब्रांचेस आहेत सगळीकडे, ब्रांच शाखा आहेत खूप, त्यांच्या सगळीकडे आहेत. सगळीकडे म्हणजे? मायाजी म्हणजे मुंबईत पण आहेत, कळलं? मुंबईत पण शाखा आहेत. आणि मी सांगितलं ना, मी आता असाच इंटरव्ह्यू दिला, अजून कशात काही नाहीये नोकरीचं मायाजी. मी 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 तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आणलाय मायाजी. अगं मिठाई आणली हैदराबादची. आपण कोणाला सांगा नको, मी पटकन तुला आणून देतो. हा देव, मला एक कळत नाही, तुला राधाबद्दल एवढा कॉन्फिडन्स कसा वाटतो? तुमचा विश्वास बसणार नाही, पण राधाला मी पहिल्यांदा फोटोत पाहिलं ना तेव्हाच मला कळलं. म्हणजे असं आत कुठेतरी जाणवलं की ही माझी होणारी सून, माझ्या घनाची बायको. आता बघा, घना एवढा बेजबाबदारपणे वागतो ना, राधाच त्याला सरळ करते की नाही बघा. पण तशी अजून काही चिन्ह दिसत नाहीयेत ग. म्हणजे तुफानच्या गडगडाटाचे आवाज काय ऐकू येत नाहीयेत. राधा तशी मुलगी नाहीच आहे. तशी म्हणजे?
तशी म्हणजे हेच आजकाल टीव्ही मालिकांमध्ये दाखवतात ना, आरडाओरडा करणाऱ्या सुना, तशी आपली राधा नाहीये. शहाणी आहे ती घनाला काहीच बोलणार नाही. आता तू म्हणालीस राधाच घनाला सरळ करेल, आता म्हणतेस ती घनाला काहीच बोलणार नाही. म्हणजे घनाने एवढी गंभीर चूक करूनही राधा जर गप्प बसली तर तिची कमाल म्हणायला पाहिजे. तुम्हाला काहीच कसं कळत नाही हो. काही काही गोष्टी या भांडणाने साध्य होत नाहीत, अबोल्याने होतात. त्यात काय मजा मग. आरडाओरडा नाही, आदळापट नाही, रडारड नाही, चिडचिड नाही, वस्तूंची फेकाफेक नाही, काही गंमत नाही का त्याच्यात. अरे व्हॉट नॉनसेन्स इज दिस राधा. अरे हे शोभतं का तुला? रेडी असतो रेडीस. मी मुद्दे लिहून काढले. भांडण रडणं पाहिजे नंतर. अरे व्हॉट नॉनसेन्स इज दिस राधा. अरे हे शोभतं का तुला? मी काय केलं घनश्याम? अरे पण काय केलंस तू? मला मुद्दा सुचत नाही. कशावर भांडायचं? काय केलंस तू? काय एवढं? अरे भांडणात काय काय? तुझी जीन्स धुवायला टाकली, यात माझा काय दोष? अरे जीन्स धुवायला टाकली बरोबर आहे, पण त्या जीन्स मध्ये महत्वाची माझी रिसीट होती. ती कुठे आहे? घनश्याम, मी ती रिसीट धुतली, त्या पाण्यात गेली. त्याचं मी काय करू? तुला तुझी जबाबदारी कळत नाही? ओरडाडा थोडं बाहेर ओरडाडा. मी काय करू शकत नाही? तुला तुझे कपडे बघून टाकता येत नाहीत का? खरंच धुवायला टाकले, मी काय करू घनश्याम? अरे पण महत्वाची रिसीट अशी हरवतेस कशी? तुझ्या हलगर्जीपणामुळे राधा. हलगर्जीपणा रिसीट नाही वाढवायला लागणार. एक शब्द बोल नकोस. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. बिनडोक, बेअक्कल, बेशिस्त, नालायक मुलगी. घनश्याम, हे जरा अति होते. तुझ्या वस्तू तू जबाबदारी ठेवणं तुझं कर्तव्य आहे. एक मिनिट, तू राधासारखं लॉजिकल भांडू नको. बायकोसारखं भांड. म्हणजे आता काय पॉइंट काय? रडणं. इथे रडणं आलं पाहिजे. मी रडायचे घनश्याम? शक्य नाही. चला नको भांडूया. असं नको ना फिरोज. घनश्याम प्लीज, मी तुझ्या पाया पडते. हवं तर मी मला काही माहिती नाही. आता काही झालं तरी मला ती रिसीट परत पाहिजे राधा, आत्ताच्या आत्ता. आता जादू जादू जादू. मी काय जादूगार आहे का घनश्याम? तुझी रिसीट अशी कशी परत आणून देणार आहे? मी अशी कशी आणून देणार आहे परत? हे तर खरंच मला कामाचं आहे. काही काय टाकते? अरे म्हणजे कशी काय आणून देणार? म्हणजे मला माहिती नाही राधा. माझा अंत बघू नकोस, नाहीतर मी आता काहीतरी काय करू नको घनश्याम, प्लीज काय करू नको. मला माझी रिसीट पाहिजे राधा, आत्ताच्या आत्ता. मी आता जाते. मला अडवू नकोस. मी आता जाणार आहे, कारण मी जाते माझ्या पप्पांकडे. अरे जा. तुला काय वाटलं? तुझ्या या पोकळ धमक्यानं मी घाबरेन? मी घाबरत नाही राधा. जा. रडली. जरा काही झालं की बाईची जात रडली, अश्रू काढले. आता जा. Get out! काय डोकं बिकं फिरलंय का याचं? असं का बोलतोय हा? 2 दिवस घराबाहेर होता, आल्या बायकोशी असं बोलतो का कोणी? अगं घना आणि राधामध्ये भांडण होते. आज खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले ते. वाज घ्या, काय लॉजिक आहे? थँक्यू. काय झालं ग बाळा? काही नाही आई. चहा करून आणते. अगं पाहिलं, कार्ट्याने रडवली पोरीला. चांगलं खडसवलं पाहिजे याला. सॉरी म्हणणार नाही म्हणजे? चूक झाली ना तुझी, माझं ऐकायलाच हवं. तू तिला सॉरी म्हटलंच पाहिजे. बॉरी. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.